जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। कुडाळ तालुक्याला होणारा रॉकेलचा पुरवठा दिवसेंदिवस कमी होत चाललाय। खेड्यापाड्यातील जनतेला रॉकेल मिळेनासे झाले। अल्प प्रमाणात मिळणाऱ्या रॉकेलने महिना कसा काढायचा असा प्रश्न उपस्थित करत मंजूर नियतनापेक्षा कमी रॉकेल का दिले जात आहे याबाबत स्वाभिमान सरपंच संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत यांना गुरुवारी जाब विचारला। पुरवठा अधिकाऱ्यांची जिल्ह्यावर अन्याय करण्याची मानसिकता असल्याचा आरोप सरपंच संघटनेने केला। तसेच संघटनेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि मागितलेली माहिती अधिकारी देऊ शकले नाहीत। यामुळे जिल्ह्याचा पुरवठा विभागाचा गाडा सांभाळणाऱ्या विभागाकडे योग्य माहिती नसल्याची बाब यावेळी उघड झाली। तसेच पूर्वीपेक्षा खूपच कमी पुरवठा तालुक्याला होतोय। नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। याबाबत रेशन दुकानदारांना विचारले असता पुरवठा विभागाकडून एका कार्ड धारकाला केवळ 1 लिटरचं रॉकेल देण्यात यावे असे आदेश असल्याचं सांगण्यात आले। यावेळी उपाध्यक्ष रुपेश कानडे, स्वाभिमान सरपंच संघटना अध्यक्ष उमेश धुरी, संतोष डिचोलकर, गजानन पवार, जयरॉन फर्नांडिस, रामचंद्र परब, संतोष गायचोर, गुणांजी जाधव आदी उपस्थित होते। मी आजही चॅलेंज देतोय आमच्या त्या विभागामध्ये की आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये तुम्ही माहिती घ्या। कुडाळ तालुक्याला तुमच्याकडून किती लिटरचा पुरवठा झालाय या 2-3 महिन्यातला पुरवठा आता सुद्धा तुम्ही घेऊ शकता माहिती, कारण तुम्हाला एक फोन फक्त करायचा आहे, बरोबर? तुम्हाला लगेच माहिती येणार, बरोबर? किंवा इथे पण असू शकते तुमच्याकडे, बरोबर ना? मग त्यामध्ये तुमचा किती लिटरचा पुरवठा होतोय आणि आज किती लिटरने त्यांना द्यायचं सांगितलेलं आहे। 1 लिटरच्या वर कुठच्याही माणसाला रॉकेल मिळत नाही आजच्या डेटला, कुठच्याही माणसाला रॉकेल मिळत नाही। आणि ते आहे साहेब, तुम्ही आता तुम्ही कुठच्या त्या ग्रामपंचायत, आम्ही म्हणत नाही आम्ही आलो त्या ग्रामपंचायतला असं मी म्हणत नाही। महत्वाची गोष्ट सांगते साहेब, कुठेतरी तुमचं आणि त्यांचं कुठेतरी कोऑर्डिनेशन कुठेतरी चूक होते किंवा काहीतरी तुमच्या दोघांच्या मध्ये समतोल राहत नाहीये बोलण्यामध्ये। म्हणजे तुमचं अधिकारी म्हणून त्या खालचे अधिकारी यांचं कुठेतरी ताळमेळ कुठेतरी चुकतोय। तुमचे आदेश ते वेगळ्या प्रकारे घेत आहेत आणि त्याचा वापर ते म्हणजे खाली जे कोण रॉकेल आले आहेत त्यांना त्या प्रकारे सांगितलं जातं की 1 लिटरनेच तुम्ही द्या। आणि आज त्याचा परिणाम असा झाला आहे की लोक आता उद्याच्या 26 जानेवारीला ग्रामसभेला येऊन हा प्रश्न उचलून धरायचे प्रयत्न आहेत। तिथे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी जे सरपंच म्हणून निवडून गेले, जे सदस्य म्हणून निवडून गेले, त्यांची काय चुकी आहे? लक्ष द्या। ते काय म्हणतात तुम्ही लोकप्रतिनिधींना माहितीवर लक्ष का घालत नाही? आज आम्ही सुद्धा जे इथे आलो ना ते त्यांचे प्रश्न आम्ही सगळेजण आम्ही ते उपस्थित असते गॅस धारक आहोत, आम्ही रॉकेलचा वापर करत नाही, पण त्यांच्यासाठी आम्हाला आता इथे यावं लागलं की उद्या आमच्या ग्रामसभेमध्ये आमच्या मासिक सभेमध्ये याचा गदारोळ होता नाही। दक्षता समिती पण आहे, ती दक्षता समितीने पण काल आमच्या ग्रामपंचायतीमध्ये मिटिंग घेतल्या की असं असं चाललंय, त्यामुळे याच्यावर लवकरात लवकर तुम्ही लक्ष घाला। मग जर असं होत असेल साहेब तर आम्हाला पण सांगा तुमच्याकडून नक्की काय विषय चाललाय। तुमच्याकडून आदेश असे की तुम्हाला शासनाकडून GR आलाय का की बाबा 54,000 लिटरचं कमी करा, असं असेल तर तुम्ही दाखवा। तुम्हाला याच्यामध्ये आपलं कुठचं ते उज्ज्वला गॅस योजनेचा तुमच्याकडे काय आलाय का हे पुश करा म्हणून ते आम्हाला दाखवा ना। ज्याला घ्यायचाच नाही आहे गॅस त्याच्या डोक्यावर गॅस मारायचा आहे का आपल्याला? दुसरी गोष्ट महत्वाची सांगतोय, उज्ज्वला गॅसचा जे रिफिल आपण परत हे करतो, भरून घेतो खाली सिलेंडर, तो किती रुपयाने भरला जातोय तुम्हाला माहिती आहे साहेब? विषय काय तो सांग, 1 लिटरचा आदेश नाही। 1 लिटर प्रमाण आम्ही काही प्रमाण करून दिलेलं नाही। जे नियत आहे त्या प्रमाण त्याला द्यायचं। फक्त एवढंच आहे, ह्या ज्या याद्या म्हणतात ह्या याद्या तालुका स्तरावरून गॅस एजन्सीकडे घेऊन दुकानदाराला दिलेल्या आहेत। दुकानदाराची जबाबदारी अशी आहे की त्यांनी ज्याच्याकडे गॅस आहे त्याला रॉकेल द्यायचं नाही। ही समजा एक दुकानदार आहे तुमच्या गावच्या दुकानाला 100 रॉकेल घेणारे लोक आहेत। 100 लोकांचं पैकी किती लोक गॅस धारकाच्या यादीत आहेत की त्याला कमी करून त्यांचं रॉकेल बंद करायचं? हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हे काम होणार नाही। तुम्ही म्हणता हा वेळ घ्यायचा, हा वेळ त्यांना आम्ही सांगितलेला आहे, त्यांना याद्या दिलेल्या आहेत। गॅस एजन्सीला सांगितलं की तुम्ही स्वतः स्टॅम्पिंग करायचं, तुम्ही तिथे नोंद घ्यायची आणि ह्या ज्या कोण त्या गावचे गॅस धारक आहेत त्यांच्या याद्या त्या दुकानदाराला द्यायच्या आहेत। एक तालुका पण देतोय, गॅसवाला पण देतोय, गॅसवाल्याला रॉकेल आपण देणार नाही। हा एक विषय। आता तुमचा विषय उज्ज्वला सक्तीचे आहे। उज्ज्वला आपण काय केलेलं आहे की त्याला सबसिडी आहे आणि उज्ज्वला आपण पूर्वीसारखं कुठलं हे नाही घ्यायचं, त्याला लगेच रिफिलचा जो विषय आहे रिफिल त्याला रितसर प्रमाणात त्याला घ्यायचं। जर त्याला घ्यायचा नसेल उज्ज्वला मग त्याला का लागलं जातंय हा माझा प्रश्न आहे। ठीक आहे, आता घ्यायचा नाही अशी मंडळी आहेत की ज्यांना गॅस लोक ज्यांना लोक
त्यांचं देय प्रमाण आहे ते देय प्रमाण त्याला रॉकेल मिळणार नाही. गॅस आता तुम्ही जो म्हणता, तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की एक एक देतो, ते आम्ही त्यांना सांगतो किंवा एक एकचा आम्ही आदेश काढलेला नाही. तुमची जी मागणी आहे त्या मागणीच्या प्रमाणात तुम्हाला आम्ही लेटर दिलेलं आहे. आम्ही आज कुडाळ तालुक्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत, तो अन्याय म्हणजे रॉकेलचा कमी होत असलेला पुरवठा, याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांची भेट घेतली असता त्या भेटीमध्ये आम्हाला जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे कोणतीही माहिती नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये रॉकेलचा किती पुरवठा कुडाळ तालुक्यासाठी होतो ते माहीत नाही. कुडाळ तालुक्याला गेले काही महिन्यामध्ये किती पुरवठा होत आहे ते त्यांच्याकडे माहीत नाही. आम्ही बाहेरून माहिती घेतली असता आम्हाला असं समजतं की 54,000 लिटरचा कुडाळ तालुक्याचा कोटा आहे. पण गेले काही महिने जर आम्ही बघितलं तर त्यामध्ये 36,000वर कोटा दिला गेला. त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये 24,000 लिटरचा कोटा दिला गेला. आणि या महिन्यामध्ये तर सर्वात अन्यायकारक असा जो आमच्यावर अन्याय केला गेला कुडाळ तालुक्यावर, तो म्हणजे 18,000 लिटरचा कोटा कुडाळ तालुक्याला मंजूर केला गेला. यामध्ये आमच्या ग्रामपंचायतीमध्ये म्हणा, आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये म्हणा, आज अशी परिस्थिती आहे की ज्यांच्याजवळ सिलेंडर नाही आहेत, ज्यांनी या पुरवठा शाखेमध्ये लिहून दिलं गेलं आहे की आमच्याकडे कोणत्याही प्रकारची सिलेंडर आम्ही घेतलेलं नाही, त्याबद्दलचं ॲफिडेविट वगैरे कोण दिलेलं असताना नाही, त्यांच्यावर आज अन्याय होतो आहे. शासनाचा नियम सांगतो आहे की मानसी रॉकेल पुरवठा करावा, पण इथे मानसी रॉकेल पुरवठा न करता पण नाममात्र 1 लिटरचं रॉकेल दिलं जातं. मग 1 लिटरमध्ये कोणत्या प्रकारे त्यांनी आपलं घरातील चरितार्थ करायचा, जीवनमान चालवायचं, कशा प्रकारे आपलं जे काही जेवण वगैरे आहे ते शिजवायचं किंवा दिनचर्या करायची, हेच आजचं समजून येत नाही आहे. आज महत्त्वाचा विषय सगळ्यात झाला असा की शासन म्हणतं झाडं तोडू नका. यांच्याजवळ कुठच्याही प्रकारचे पैसे नाही आहेत की जाऊन कुठच्या तरी सिलेंडर वगैरे घ्यायचा. शासनाने जी योजना आणलेली आहे ती खरोखर कौतुकास्पद योजना आहे, पण ती जर त्यामध्ये जर असं बघितलं तर जो सिलेंडर आपण घेतो तो ज्या रिकामी जातो उज्ज्वला गॅसचा, तो रिकामी सिलेंडर जर आज आपण भरायला गेलो तर तो सबसिडीच्यापेक्षा जास्त दराने भरून घेतला जातो. म्हणजे तेवढे पैसे भरायला जर पैसे असते तर त्यांनी निश्चितच या योजनेचा लाभ घेतला नसता लाभधारकांनी. आणि असं असताना जिथे आज त्यांना माणसाप्रमाणे 1 लिटर पाहिजे असतं, तिथे पूर्ण महिन्यामध्ये गेले काही महिने जिल्हा पुरवठा धारकांच्या आडमुठी धोरणामुळे 1 लिटरचाच रॉकेलचा पुरवठा केला जातो. याच्याबद्दल आज जाब विचारला असता पूर्णपणे निरर्थक आणि त्या पदावर अशोभनीय अशी उत्तरं त्यांच्याकडून आली. त्या पदाचं खरोखर त्या शासनाचा जो पगार घेत आहेत पुरवठा अधिकारी राऊत म्हणून आहेत, ते राऊत पुरवठा जे अधिकारी आहेत त्यांनी जो पगार घेतलेला आहे तो पगार शासनासाठी घेत आहेत की त्या शासनाचं काम जे तळागाळात पोचवलं पाहिजे त्यासाठी घेतात, हेच आधी समजून येत नाही. गॅसचे धारक तुमच्याकडे किती आहेत तर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची उत्तरं आपल्या कार्यालयामध्ये नाही आहेत किंवा आपल्याकडे ही माहिती नाही, अशा प्रकारची आम्हाला उडवाउडीची उत्तरं त्यांच्याकडून दिली आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा सर्वप्रथम धिक्कार केलेला आहे, तिथे त्यांचा निषेध केलेला आहे. आणि निषेध करून त्यांना आम्ही एवढा निषेधावर थांबणार नाही आहोत. तर येत्या लोकशाही दिनामध्ये पण आम्ही त्यांचा याचा जाब त्यांना द्यावा लागेल. आज जर ते काहीतरी बोलून आपण सुटलो असं ते म्हणत असतील तर असं आम्ही सहजासहजी त्यांना सोडणार नाही आहोत. लोकशाही दिनामध्ये योग्य मार्गाने त्यांच्यावर आम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावीच लागणार आहेत. लोकांना जो पण न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही यासाठी लढा चालू ठेवू.